तुकाराम पंढरीनाथ महाराज जय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री नमः. आज आवाज येतो ना मॅडम आता? हो येतोय. आपल्या गुरुकुल संस्थेने जो थोडासा प्रबोधनाचा आणि प्रवचनाचा असा विषय माझ्याकडे दिलाय आणि तो विषय मी निवडताना उपनिषदामध्ये काहीतरी ह्याच्यात जो विषय आला होता की आपल्या खरं कशात आहे त्याची थोडक्यात त्या विषयाचा विषय असा आहे की मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव. तर हा विषय आपल्या संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीला म्हणजे जगाला शिकवायला आपण की देव फक्त मंदिर देव आमच्या आजूबाजूला आहे. आणि काहीतरी उपनिषदामध्ये ते स्पष्ट सांगितलं की मातृदेव आपण आईला देवता मानतोय, वडिलांना देवता समान मानतोय आणि गुरुला देवता समान मानतोय. ह्या तीन देवाबद्दल आपण चिंतन करणार आहे. पण त्यातला आज फक्त मी आचार्य देव भव म्हणजे गुरुबद्दल आपण चिंतन करणार आहोत. पण जाता जाता थोडासा मातृदेव आणि पितृदेवाबद्दल सांगणार आहे तुम्हाला. खरं तर आजची सेवा ज्योतिताईंनी मला फोन दुपारी केला, मी बाहेरच होतो, कार्यक्रम चालू होते. पण त्यांनी सांगितल्यानंतर मी म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, हा विषय घेऊया आपण. आणि लोकांच्या मनात या तिन्ही गोष्टीबद्दल, तिन्ही देवताबद्दल एक वेगळ्या विषयावर आपण काहीतरी वेगळं सांगूया. आणि त्या संदर्भात तुकाराम महाराजांचे अभंग, ज्ञानेश्वरांचे काय अभंग आणि किती अभंग आहेत ते सगळे अभंग मी दुपारनंतर शोधून काढले आणि ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार. तर पहिल्यांदा मी आपल्या गुरुकुल संस्थेचे आभार मानतो, मला ही सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल. आपण सगळे या ठिकाणी जॉईन झालाय त्याबद्दल आपले सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. कदाचित आम्हाला प्रवचनाची सवय नाही, मला प्रबोधनाची सवय, भाषणाची सवय, त्यामुळं कदाचित होतील. पण ते आपण विषय एकत्र करण्याचा प्रयत्न करूया की कशा पद्धतीने आपल्याला गुरुबद्दलचं ज्ञान आपल्याबद्दल प्राप्त झालं पाहिजे, गुरु काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातून उलगडा होत जाईल. तर मातृदेव भव म्हणल्यानंतर आपण आईला पहिल्यांदा देव मानतो. खरं तर पहिला आपला गुरु कोण? आपला पहिला गुरु जो आहे जन्मताना, तर आई गुरु आहे आपली. कारण ती आईच आपलं संगोपन करते. आपण गर्भातून बाहेर येतो त्यावेळेला आपण रडतो, त्यावेळेला आई आपल्या जवळ घेते. आणि मग पहिला गुरु कोण? जगातला पहिला गुरु कोण असेल तर ती माता आपली. म्हणून संत तुकाराम ज्ञानेश्वरांना सुद्धा आई वडिलांचं परमोच्च त्यांनी धर्म मानले. त्याला आई वडील हे परमोच्च धर्म आहे आपला, ज्ञानेश्वर असे मानतात. आणि मग ह्या सर्व गोष्टी आता उदाहरणार्थ द्यायचंच म्हणलं तर छत्रपतींचं उदाहरण देता येईल. जिजामातेने छत्रपतींना महाभारत, रामायण, वेगवेगळे ग्रंथ याचं शिक्षण दिल्यामुळं छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली. कितीतरी उदाहरण देता येईल त्याला आपल्याला आईबद्दलची. पण आपल्याला तो आज विषय नाही. पितृदेव भव वडिलांच्या समान आहे. वडिलांचं कर्तव्य वडील करीत असतात. साधं उदाहरण देतो. महात्मा गांधींच्या वडिलांच्या वेळेला त्यांच्या ज्या आई होत्या पुतळाबाई, त्यांनी प्रामाणिकपणे त्या महात्मा गांधींना दोनच गोष्टी सांगितल्या होत्या ज्यावेळी ते परदेशात गेले, की सत्याने राहा, अहिंसेचा मार्ग निवड. एवढ्या दोन वाक्यावर महात्मा गांधी घडले आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. म्हणजे वडील सुद्धा एखादी गोष्ट सांगताना वडिलकीच्या नात्याने, कोणी मग तो वडील असू द्या, आपले स्वतःचे वडील असू द्या, वडिलकीच्या नात्याने आपले पालकत्व घेणारे किंवा आपल्याला आपल्यापेक्षा मोठे सांगणारे, जर एखादा शब्द दिला वडिलकीच्या नात्याने, तो जो पाळला तर त्यापासून किती मोठा इतिहास घडू शकते. महात्मा गांधीचं उदाहरण देता येईल आपल्याला. आणि म्हणून आपण आई वडिलांना गुरु समान मानतो. आता आई वडील नेमके काय करतात
वडिलांची भूमिका काय आणि आईची भूमिका काय हे आपण कधीतरी एकदा वेगळ्या विचारात जाऊ. पण आज आपण गुरुवर जास्त भर देणार आहे. कारण गुरु म्हणजे केवळ शालेय शिक्षक नव्हे. गुरु हा तुमच्या जीवनाला देणारा, दिशा देणारा एक मार्गदर्शक आहे. आणि त्याचं उदाहरण जर द्यायचं असेल तर आपल्या संतांच्या मध्ये संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या मोठ्या भावाकडून म्हणजे निवृत्तीनाथाकडून मार्गदर्शन मिळालं आणि त्यातूनच या ज्ञानेश्वरी सारख्या अमूल्य ग्रंथांची निर्मिती झाली आणि ते जगाला ज्ञान मिळाले. ज्ञानेश्वरांनी 4 ग्रंथ लिहिले, त्यामुळे हरिपाठ लिहिलेले आहे, अमृत अनुभव लिहिले आहे, चांगदेव पासष्टी लिहिलेली आणि ज्ञानेश्वरी हा त्याच्यावर गीतेवरचा मोठा टीकात्मक ग्रंथ लिहिलेला आहे. मग हे घडतं केव्हा? तो गुरुमुळे घडतं. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु आहे. तुम्हाला ती परंपरा सगळी माहिती आहे, सगळी नाथपंथीयांची परंपरा तुम्हाला माहिती. पण आपण आधुनिक काळात जर विचार केला तर एपीजे अब्दुल कलामांचं उदाहरण देता येईल. ते आपल्या देशाचे राष्ट्रपती होते आणि राष्ट्रपती असताना सुद्धा ते शेवटपर्यंत म्हणत होते की मी शिक्षक आहे, मी शिक्षक आहे. म्हणजे शिक्षकाच्या भूमिकेत राहून, गुरुच्या भूमिकेत राहून ते आपल्या पुण्यात सुद्धा आले होते. कर्वे रोडला एका शाळेत ते लहान मुलांना शिकवत होते. म्हणजे गुरुची जी परंपरा आहे ती किती उच्च दर्जाची आहे. मग गुरु कसा निवडावा, काय करावं, हे वेगवेगळे विषय. संत तुकारामांनी त्यांच्या आईवडिलांचा मान ठेवला. चरणी वांदा तेथूनच ईश्वर प्राप्त होतो. नामदेव महाराज तेच आहे, गुरु हाच खरा दैवत आहे, गुरु वाचून ज्ञान नाही. या सगळ्या गोष्टी आहेत. पण गुरुची नेमकी भूमिका काय, गुरु कसा निवडावा, गुरुबद्दल आपल्याला काय सांगता येईल, ह्या ज्या गोष्टी त्या आपण नीट व्यवस्थित जर समजून घेतल्या तर आपल्याला लक्षात येईल की गुरुचरित्रामध्ये दत्ताने 24 गुरु केले. त्या 24 गुरुची तुम्हाला नावं माहित असतील. पण मी एक साध्या गुरुचं तिथं उदाहरण तुम्हाला ह्यासाठी देणार आहे की प्रामाणिकपणे एखादा कसा गुरुचा आदर राखतो. खाटीक नावाचा त्यांचा एक गुरु होता. त्यांनी त्या खाटकाला गुरु मानलं होतं. त्याचं कारण होतं की लोक 2 प्रकारची मटणं ज्या वेळेला घेतात त्यावेळेला एक बोलायचं असतं आणि एक बोकडाचं असतं. तो प्रामाणिकपणे सांगतोय ज्याला बोलाय त्यांनी बकऱ्याचं घ्या, ज्याला बोलाय नाही त्याला बोकडाचं घ्या. हा जो प्रामाणिकपणा आहे तो गुरुपाशी असला पाहिजे. आणि तो जर असेल तर गुरु करायला हरकत नाही. पण गुरु कसा ओळखावा हे वेगवेगळ्या उदाहरणांनी सांगता येईल तुम्हाला. विवेकानंदाचं उदाहरण जर द्यायचं म्हणलं तर विवेकानंदांना एक अमेरिकेत ज्या वेळेला गेले ते तर त्यांना तिथे एक माणूस भेटला आणि त्यांनी काय सांगितलं, येतो का आवाज, येतो का? हॅलो, येतो काय आवाज, येतोय का? हो येतो येतोय, व्यवस्थित येतोय. तर तिथं त्याला माणूस भेटला तर स्वामी विवेकानंद पेपर वाचत होते. त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. आणि तो माणूस म्हणला काय माणूस हा उघडच दिसतोय माझ्या दृष्टिकोनातून. ते काही बोललेच नाही त्याला. आणि त्याच्या तो मनात विचार करत होता की हा माणूस काहीच बोलत नाही, म्हणजे काय ह्याच्याबद्दल आपण काय समजायचं ह्या माणसाबद्दलच. ज्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की हा एक कोणतरी साध्वी माणूस आहे आणि तो भारत खंडातून आलेला आहे आणि त्या देशाचं ज्यावेळेस तो ही करतोय त्या अर्थी तो काहीतरी वेगळ्या विचारात आहे. आणि मग स्वामी विवेकानंदांनी त्याला सांगितलं की बाबा तू आतापर्यंत काय केलं? तर तो म्हणला काय नाही, मी संपत्ती कमावली. मग ती कुठनं कमावली? तर तो म्हणला समाजात नाही. मग समाजाला जर समाजातून घेतली तर समाजाला तू परत दिली पाहिजे. एवढंच वाक्य स्वामी विवेकानंदांनी त्याला सांगितलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी सगळे पेपर आणले संपत्तीचे आणि स्वामी विवेकानंदाच्या पायापाशी ठेवले की मी सगळी संपत्ती समाजाला देतोय. म्हणजे गुरुचं एक वाक्य सुद्धा किती मोठे काम करू शकतं हे आपल्या लक्षात येईल. आणि हे करत असताना अनेक उदाहरणं देता येतील तुम्हाला. आपल्याकडं भारतात एक विद्यार्थी शिकायला आला होता, ओमेनचा होता. सुलतान कबूस नावाचा मुलगा तारुण्यात भारतात मध्ये शिक्षण घ्यायसाठी आपल्या पुण्यामध्ये होता.
मेरी स्कूल म्हणून जे आहे आपल्याकडे, सेंट मेरी स्कूल म्हणून आहे जे कॅम्पात, तिथं तो शिकाय होता. आणि त्या विद्यार्थ्याला शिक्षक होते डॉक्टर शंकरदयाळ शर्मा. आणि शंकरदयाळ शर्मा त्याला भारतीय संस्कृतीचं सांगत होते की संस्कृती कशी तयार होती, संस्कृतीने संस्कार कसे तयार होतात, संस्कारातून संस्कृती कशी वाढत असती, ते सगळं ज्ञान त्याला या ठिकाणी मिळत होतं. आणि तो ज्या वेळेला लंडनला गेला, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलं. आणि जेव्हा तो परत आपल्या देशात आला, तो त्यांनी तिथल्या तेलाचा उपयोग आपल्या देशाला विकसित करण्यासाठी केला आणि मोठा झाला. परत त्या देशाचा तो त्यांनी लग्न केलं होतं शेवटपर्यंत. आणि आपला देश फार श्रीमंत केला त्यांनी, म्हणजे सगळ्या लोकांना त्यांनी व्यवस्थित रांकेल लावलं. हे करत असताना त्याला संस्कार जे मिळाले होते ते भारतातून मिळाले होते. धर्मसंयोगाने तो पुढे त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष झाला. आणि आपल्या देशाचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर शंकरदयाळ शर्मा झाले. आणि मग ते परदेशी वारीवर ज्यावेळेस गेले ओमेनला, त्यावेळेला ह्या विद्यार्थ्याला माहित होतं की हे माझे शिक्षक आहेत. आणि म्हणून तिथले सगळे प्रोटोकॉल त्यांनी तोडले. प्रोटोकॉल असा असतो की कुठल्या देशाचा राष्ट्राध्यक्ष गेल्यानंतर तिथला पंतप्रधान किंवा मंत्री त्या राष्ट्राध्यक्षाला आणायला जातात. पण ह्याने ते सगळं डावललं आणि तो तिथं विमानात त्यांना आणायला गेला. नुसतं खाली नाही, तो वर विमानात गेला, आदराने त्यांच्या पायावर पडला आणि त्यांना घेऊन खाली आला. आणि ती मोटर सुद्धा त्यांनी स्वतः चालवली. त्या राजवाड्यापर्यंत तो तिथे गेला. आणि मग पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला की बाबा तुम्ही सगळे प्रोटोकॉल तोडून असं का केलं? तर त्यांनी सांगितलं की मी ज्या देशात शिक्षणाला होतो, ज्या काळात ज्या वयात तिथं होतो, तिथं मला संस्कृतीचा उगम हा संस्कारातून होतोय हे शिकवलं गेलं. आणि म्हणून मी माझ्या गुरुचा, मी राष्ट्राध्यक्ष म्हणून नव्हतो गेलो तिथं, तर एक माझे विद्यार्थी म्हणून मी माझ्या गुरुजीकडे गेलो होतो आणि म्हणून त्यांचा मी सन्मान केला. तो गुरु बद्दलची इतकी आत्मीयता आता बी आहे, पूर्वी होती, अजूनही वाढेल. पण ती वाढत असताना आपल्याला काही गोष्टी संस्कारातूनच मिळतात. म्हणून कुठल्याही दत्तांनी जसे 24 गुरु केले, आम्हाला तर कितीतरी गुरु आहेत. मग व्यापारातला गुरु वेगळा असेल, शाळेतला गुरु वेगळा असेल, संसारातला गुरु वेगळा असेल, धंद्यातला गुरु वेगळा असेल, तुम्हाला एखादं वेगळं ज्ञान देणारा गुरु वेगळा असेल. पावलोपावली आपल्यासारख्याला गुरु, कारण आपण आता जग हे बदलत असतं आणि बदलत्या जगात आपल्याला कुणाकोणतं ते शिकून घ्यायला. जसं सुगरण म्हणतो आपण, एखादी चांगली माता भगिनी चांगलं एखादा पदार्थ बनते, तर ते शेजारच्या स्त्रीला वाटतं की अरे मला त्यांच्याकडून शिकून घेतलं पाहिजे. ती एक प्रकारची गुरुच आहे. म्हणून तुम्ही मान्यवर आहे, तुम्हाला तुमच्या शिक्षणावरती अवलंबून आहे की तुम्ही काय घेतलं पाहिजे आणि काय घेतलं नाही पाहिजे. म्हणून गुरुबद्दलची ज्या तळमळ आहे प्रत्येकाच्या मनात असते. त्याचे उपकार आपण विसरता कामा नये. कारण जगामध्ये जे काही भारतीय संस्कृतीबद्दल बोललं जातं ते केवळ संस्कारामुळेच ना. आपल्या इथं लहानपणापासून वेगळ्या पद्धतीने संस्कार दिले जातात आणि मग त्या संस्कारातून आपण घडतो. जर संस्कार चुकीचे आले तर तो मुलगा किंवा मुलगी वायफट बनत जाते. ह्याची कितीतरी उदाहरणं आहेत. तुम्ही पेपरला वाचताय, टीव्हीला पाहत असताल, फेसबुक, युट्यूबवर सगळीकडे पाहत असताल. हे जर केवळ आणि केवळ कारण आहे की त्यांना तिथं सांगणारा कोणीतरी व्यक्ती, मग त्याला आपण गुरु म्हणूया, ती नसल्यामुळे ती वायफट वागतात. अर्नॉल्ड डायबी नावाचा एक फार वेगळा तत्वज्ञान होता. तो म्हणायचा की जगाला त्याच्या अपरिय विनाशापासून जर वाचायचं असेल तर भारताला शरण जावे लागेल. कारण जगाला फक्त भारताची संस्कृती स्वीकारण्याचे आव्हान त्यांनी केले. कारण भारतीय संस्कृतीत वडील, आई, गुरु या सगळ्या परंपरा आहेत. मग आपल्याकडे चुलता आहे, काकी, मेवणा, मेवणी, भाचा, भाची, ही सगळी नातं, भाऊ बहीण, ह्या सगळ्या परंपरा आणि त्या पद्धतीने सण असल्यामुळं आपण एकमेकाचा आदर करतो आणि त्या आदरातून हे सगळं घडते. म्हणून भारतीय संस्कृतीबद्दल जगामध्ये
बोलबाला का झालाय? कारण का आपण वसुदैव कुटुंबक मानलेले, हा आपल्या देशाचा मंत्र आहे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि मग सगळी माणसं तिथे एकत्र राहायची. ती राहत असताना कुणी आजारी पडलं, कुणी खात नसेल, कुणी जेवत नसेल, तर त्याच्यावर लक्ष ठेवणारी आजी आजोबा पणजोबा ही मंडळी होती ना. पण आजच्या आधुनिक युगात हा फरक पडल्यामुळं माणसं अस्वस्थ काय, त्यांचा अस्वस्थपणा तुमच्यासारख्या संत विचाराच्या मंडळींनी कसा घालवायचा त्याच्याबद्दलही आपल्याला चिंतन करावं लागेल. कारण आता त्याची गरज प्रत्येकाला पडायला लागलेली. कारण कुटुंब छोटं झाले, आई वडील आणि मुलगा मुलगी, मग त्यांना पाळणा घरात टाकायला लागतात. आता पाळणा घराची संख्या वाढली, त्याच्या मागची कारणमीमांसा आपल्याला शोधायला लागेल. आणि म्हणून ते गुरु पण जे आता वडीलधारी माणसं आहेत त्यांच्याकडे जाते. कारण प्रत्येकाने कुणाला तरी चांगल्या गोष्टी सांगितल्या तर त्या मुलांना कळणार आहेत. आता आजोबा आजीच विसरायला लागली, पाळणा घरात जर जायला लागली तर कसा संस्कृतीचा विकास होणार, कसे संस्कार होणार, हा सगळ्यात मोठा आपल्या पुढे प्रश्न आहे. आपण जसं वंदे मातरम म्हणतो आणि ते गीत म्हणल्यानंतर आपण म्हणतो भारत माता की जय. भारत माता की जय म्हणून नुसतं चालणार नाही. भारत माता म्हणजे काय जमिनीचा तुकडा नाही किंवा भूभाग नाही. त्या भूभागात राहणाऱ्या समूहाने राहणाऱ्या वेगवेगळ्या विविध जातींनी, धर्मांनी, पंथांनी, भाषेंनी व्यक्त होणाऱ्या त्या सर्व लोकांचा जो समूह आहे त्या समूहाला भारत माता म्हणलं जाते. ती भारत मातेची लेकरं आहेत आपण. आणि म्हणून आपल्याला आपल्या देशाचा अभिमान फार का आहे तर भारत हा सुजलम सुफलम देश आहे. म्हणून आपण त्या गुरुपदाला लाभलोय. म्हणून भारतातला माणूस फॉरेनला गेल्यानंतर, परदेशात गेल्यानंतर तिथल्या लोकांना त्याच्याबद्दलच ही अध्यात्मामधली मंडळी आहेत, एवढं तर आदर त्यांच्याबद्दलचा आहे. स्वामी विवेकानंदांनी तो घालून दिलेला आहे. आणि ते म्हणायचे बी की तुमचं विज्ञान आम्हाला द्या आणि आमचं अध्यात्म तुम्हाला घ्या. ती आज परिस्थिती आलेली. आणि ती लोक आता भारतात येऊन योगाचा अभ्यास करायला लागल्यात. आपण जेवढा करत नाही. तुकाराम गाथीवर अभ्यास करायला लागल्यात, ज्ञानेश्वरीवर अभ्यास करायला लागले, वेगळ्या संतांवर अभ्यास करायला लागले. आपण आपलं का मागं पडतो काय असं आपल्याला वाटायला लागलेले. आणि म्हणून आपण गुरुच्या ज्या कल्पना आपण मनात घेतलेल्या आहेत की काय बाबा त्या आता तुम्हाला एक सहज गुरुचा 1585 नंबरचा अभंग आहे तुकाराम महाराजांचा. तो तुम्हाला मी सांगतो की त्या अभंगात तुकाराम महाराज काय म्हणतात ते, की त्याला एक त्या अभंगात एवढं सांगायचं होतं की बुवा गुरु शिष्याचं नातं कसं असतं. तर ते 1585 नंबरचा अभंग आहे बघा. गुरु शिष्य गुण ते अधर्म लक्षण भूती नारायण खरा, आपतायशाचा दुसरा न कळता दोरी साप, राहुने दावा तो काप, तुका म्हणे गुणदोषी ऐसने पडावे सोची. आता त्याचा अर्थ काय, एखाद्या माणसाने गुरु व्हावे आणि त्यांनी दुसऱ्याला शिष्य करून घ्यावे हे अधमपणाचे लक्षण आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. सर्व भूतपात्रामध्ये एक नारायण खरा आहे, त्यामुळे जसे आपण आहोत तसे दुसराही आहे. त्यांनी उदाहरण दिलंय की दोरी पडली की दोराचे ज्ञान न होता सर्पाचा भास होतो, त्यामुळे भय उत्पन्न होते. ते भय नाशे करून घ्यायचे असेल तर दोरीचे ज्ञान करून घेणे आवश्यक आहे. तुकाराम महाराज म्हणतात तो लोकांचे गुणदोष पाहण्याच्या छंदात पडू नये, सर्वत्र एक नारायणच आहे असा विचार करा. म्हणजे काय की गुणदोषासहित तुम्ही स्वीकारा. आणि मग गुणदोषासहित आपण कोण स्वीकारतो तर मित्र स्वीकारतो पहिल्यांदा. कारण मित्राची जी व्याख्या आहे तुकाराम महाराजांनी मित्राची व्याख्या फार सुंदर केली अभंगात की शत्रू मित्र होती परी व्याघ्रण घाईतया. की तुकाराम महाराज म्हणतात अरे एकेकाळी तू माझा मित्र होता, वाघा तू थांब, माझं आज त्याचं भांडण असलं तरी हरकत नाही, पण तू त्याला हात लावू शकत नाही. म्हणजे इतकी मित्राबद्दलची तळमळ असणार. म्हणून मित्र हा गुणदोषासहित स्वीकारावा असं तुकाराम महाराजांचं म्हणणे. तसं वेगवेगळ्या त्यांनी अभंगात गुरुची जी टोटल 18 अभंग निवडून काढलेले मी, त्यात हा एक अभंग मला भावला म्हणून मी तुम्हाला सांगितलं. गुरुची निंदा करणाऱ्यांचं काय होतं, 11 नंबरचा अभंग आहे तुकाराम महाराजांचा. 11 नंबरच्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, तो अभंग तुम्हाला सांगतो. दोराच्या आधारे पर्वत चढला, पावलासाठी केला अपघात,
अष्टोदरशी व्याधी वैद्य दौडून या, तो वैद्य मारुनी उत्तर नीता, 9 मास माया वाहिली उद्धरी, ते माता चौबरी नन्न केले, गायत्रीचे क्षीर पिळून घेऊन उपाशी बांधून तातडीचे, तुका म्हणे गुरु निंदकाचे तोंड, पाहता नरक कुंड पूर्वजनाची. तुकाराम महाराज त्याचा अर्थ सांगताना असं म्हणतात, एका मूर्खाच्या साह्याने पर्वत चढला आणि पर्वत चढल्यानंतर त्याचे दोर कापून खाली उतरण्याची आपली सोय नाही स्वतःच्या पावलाचा आघात केला, तसा प्रकार आहे. शरीरातील 108 व्याधी वैद्याच्या साह्याने दूर केल्या आणि शेवटी त्या वैद्यालाच मारून त्याच्या ऋणातून तो उत्तीर्ण झाला. ज्या मातेने तुम्हाला 9 महिने 9 दिवस उदरात वाढवले, त्याच मातेला कालांतराने आपण चव्हाट्यावर आणल्याने तिच्याबद्दल वाईट बोलायला लागलो. एकाने तर गायीचे सर्व दूध काढून घेतले आणि विनाकारण गायीला खुंटीला बांधून ठेवले. म्हणजे हा जो प्रकार आहे, तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे जो आपल्या गुरुची निंदा करतो, हे सगळे गुरुच होते ना, ज्यांना त्याने त्याला मदतच केली होती, पण त्याच्याबद्दलची निंदा करणे, तर त्या निंदा करतो त्याचं तोंड जरी कोणी पाहिलं तर त्याच्या पूर्वजनांचं नरकुंडच भोगावं लागतंय ना. म्हणजे तुम्हाला केलेल्या उपकाराची जाण जर नसेल तर तुकाराम महाराजांना ह्या अभंगात तेच सांगायचे की जो प्रत्येक वेळेला तो कुठलाही प्रसंग तुमच्यावर येऊ, त्या प्रसंगातून तुम्हाला सावरणारा माणूस हा तुमच्या त्या क्षणापुरता तो तुमचा गुरु आहे. आणि माणसं व्यावहारिक जगात ते विसरून जातात. म्हणजे तुम्हाला केलेली मदत कुठल्या गोष्टीतली असू द्या, तुम्हाला येणाऱ्या अडचणीतलं, तुमच्या सुखदुःख सामील झालेले, माणूस विसरून जातोय. माणूस विसरगोळा नाही, माणूस स्वतःच विसरतोय. त्याची कारण मीमांसा वेगळी असेल, पण माणसाने त्याची जाण ठेवली पाहिजे. त्या जाणीवेतून आणि मग तुमच्या हातात ते पुण्य येणार आहे. कारण पुण्याची व्याख्या ज्ञानेश्वरीमध्ये, हरिपाठामध्ये ज्ञानेश्वराने केलेलीच आहे ना. पहिलंच वाक्य हरिपाठामधलं काय वाक्य सांगा बरं? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ह्या एका क्षणभर तर तुम्हा आम्हाला तेच कळलं पाहिजे की क्षणासाठी कुणीतरी केलेली मदत ही ते गुरु समानच आहे ना. पण आम्ही ती न मानता आमचे ते अपकारण फेडण्याचा प्रयत्न करू, ते ह्या अभंगात तुकाराम महाराजांनी सांगितलेले. दुसरीकडे तुकाराम महाराजांचा एक असा अभंग आहे की जो अधिकाराचा अभंग आहे. खर तर तो इतका मोठा अभंग आहे की त्या अभंगाची तुलना कशी करावी हे तुकाराम महाराजांनाच कळलं नाही. कारण ज्ञानेश्वरांनी तो हे करताना रामेश्वर भट्टांना ज्या वेळेला तुकाराम महाराजांकडे पाठवलं की जा बाबा तिथं तुकाराम महाराज तुझी सोडणूक यत्न करतील, त्यावेळेला तुकाराम महाराजांनी जो अभंग लिहिलेला आहे की ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव ऐसे तुम्हा, मज पामारा हे काय थोरपण, पायाची वान पाय बरी, ब्रह्मादिक जेथे तुम्हा बळवण इतर तोडणे काय पुढे, तुकारामाने नेणे युक्तीची ती खोली, म्हणून ठेवली पायी डोई. ज्ञानदेव महाराज माऊली ज्ञानियांचे राजा आहेत, नवे ते गुरुच आहे असं सर्वजण म्हणतात. मग त्यांनी रामेश्वर भट्टांना तुकाराम महाराजांकडे का पाठवलं उपदेश घेण्यासाठी? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की माऊली महाराज आम्हाला एवढा मोठा तरी काय आहे, पायाची वाण कधी तरी पायातच चांगली आहे. अहो ब्रह्मांडिक देव तुम्हाला शरण येतात, तुमच्या पुढे नम्र होतात, मग ते तुमच्या बरोबरी करण्याकरता इतर कोण पुरे पडणार आहे, तरी तुम्ही माझ्याकडे पाठवताय. तुकाराम महाराज पुढे जाऊन म्हणतात, देवा ज्ञानेश्वरा तुमचे वर्णन कसे करावे, तुमच्या थोरवीचे गुणगान कसे गावे, युक्ती चालवावी कोणती, शब्द वापरावेत कोणते, तुमचे वर्णन करण्यास खोल युक्ती कशी करावी हे मला समजत नाही, त्यामुळे मी तुमच्या पायावर डोके ठेवतो. म्हणजे रामेश्वर भट्टाला पाठवल्यानंतर किती मोठा अधिकार तुकाराम महाराजांना त्यांनी दिला. आणि म्हणून गुरु शिष्याला कधी कधी किती मोठं करतो हे त्या अभंगातने आपल्या लक्षात येईल की एखादी गोष्ट गुरुनी अधिकार वाणीने तुम्हाला सांगणं आणि त्यातनी तुम्ही मोठेपण घेणं
हा सगळा प्रकार गुरुशिवार नाही होत ना. आणि मग त्या गुरुची मती, आता तुकाराम महाराजांचे तर तुम्हाला ती ह्यांचा अभंग माहितच आहे. त्या अभंगात मी तेच की तुम्ही जे कुठली कृती करताय त्या कृतीला काहीतरी अर्थ पाहिजे, आणि जो कोणी तुम्हाला सांगेल त्यातून जे चांगलं आहे ते घेण्याचा प्रयत्न केला. तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे, त्यांनी सत्यगुरु राया कृपा करत कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, सापडली वाटे जाता रंगास्थान, मस्तिकी तुझानं टीव्हीला कर, भोजन मागती तुप पावशर, पडीला विसर स्वप्न माझी, काय कळे उपजला अंतराया, म्हणून काय त्वरा झाली, राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितले खून मालिकेची, बाबाजी आपले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी, माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवारी केला अंगीकार तुका म्हणे. तुकाराम महाराजांचं सद्गुरूंनी जी कृपा केली आणि तो त्या अभंगात त्यांनी ते सगळं वर्णन केले की कसं कसं काय झालं. आणि म्हणून शेवटी ते म्हणतात की गुरुवार तो दिवस माघ शुद्ध दशमीचा गुरुवार होता आणि सद्गुरूंनी माझ्यावर कृपा केली आणि तो जो मंत्र दिला रामकृष्ण हरी. आणि आपण काय म्हणतोय तो उघडा मंत्र रामकृष्ण हरी मंत्र. ज्यावेळी तुकाराम महाराजांनी शिकवला त्याच आपण सगळेजण तो मंत्र म्हणतोय ना, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. प्रत्येकाने कुठला मंत्र गुरुकुल घ्यावा, उघडा मंत्र घ्यावा, हे प्रत्येकाच्या स्वभावावर अवलंबून आहे. 99 22 कोण भेटले 39 गुरु परंपरेमध्ये 77 37 परंपरा आहे. त्या गुरु परंपरेला पुढे काय झालं, बाबू संप्रदायामध्ये गुरुच आपल्याकडे सगळीकडे एकच आहे. या 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 सगळे या, ज्याच्यामुळे सर्व जाती धर्माच्या समाजाला ज्या काळात हेडीसपिडी केलं जात होतं ते सगळ्या वळचुरीत आपण गेलेलो आहोत. आणि ते बाजूला करून मग या संत महात्म्यांनी आम्हाला एक मंत्र देऊन टाकला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ह्या एका मंत्राने आपण त्या मोक्षाच्या प्राप्तीपर्यंत पांडुरंगापर्यंत जाऊ. पण मध्येच की आपल्याला संतच आहे आणि म्हणून आपण गुरु मानतो. त्या गुरुतून आपल्याला कधीतरी शिकायला मिळेल, चांगल्या गोष्टी आपण करत राहतो. अशी कितीतरी उदाहरण आपल्याला पटवून देता येतील की ज्याच्यामुळे तुम्ही आम्ही संत महात्म्याच्या ज्या गोष्टी सांगतोय लोकांना, त्या सांगत असताना तुम्हा आम्हाला वेगळ्या पद्धतीने ती सांगण्याची गरज समाजाला वाटेल. समाजात वाटत असताना समाज तुम्हाला काय म्हणतोय, कारण प्रत्येक जण वेगळ्या वाटेने चाललाय आणि त्या वाटा बरोबर आहेत का हे त्या समजून सांगण्याची जबाबदारी आज ह्या संत मंडळीवर म्हणजे तुम्हा आमच्यावर आहे. जी त्या संत विचारात गुरपडली तर त्यांना त्याचे अर्थ माहीत झाले असतील तर ती त्यांनी इतरांना सांगितले पाहिजे. समजून सांगण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. कारण गुरु हा प्रत्येकापेक्षा वेगळा असतो असं नाही, पण वेगळे पण आपण त्या गुरुकडून घेतलं पाहिजे. कशा पद्धतीने त्यांची वागणूक आहे, कशा पद्धतीने सेवा करतात, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या अंतःकरणात जपल्या पाहिजेत आणि त्यांना दिल्या पाहिजेत, समजून सांगितल्या पाहिजेत. अन्यथा तुमचं आमचं एकच आहे ना, सगळे आपण सारखेच राहणार. आणि म्हणून आपल्याला चांगल्या गोष्टीचं ज्ञान करण्यासाठी गुरु हा एकमेव मार्ग आहे. आणि त्यासाठी जो आपण उपनिषदामधला जे सुभाषित घेतलं होतं की मातृदेवो भव पितृदेवो भव आणि गुरुदेवो भव, तर आई आपल्या जीवनाचा पाया घालते तसं वडील आपल्या जीवनाला आधार देतात आणि गुरु आपल्या जीवनाला दिशा दाखवतात. म्हणून दिशा दाखवणारा कुणी का असेना तो गुरु समानच असतो. आजच्या जर ह्या आधुनिक युगात आपल्याला पाहायचं असेल तर दिशा देणारा दिशादर्शक असा कोणी का असाना, मग तो गरीब असू द्या, वेडावाकडा असू द्या, न बोलता येणारा असू द्या, पण त्यांनी तुम्हाला एक वेगळ्या दिशा दाखवलेली. पाण्यात बुडणाऱ्या माणसाला किंवा मुलाला जर वाचवणारा असेल तर तो तुमचा गुरुच आहे ना, त्या वेळेपुरता तुमचा गुरुच आहे.
तशा कितीतरी उदाहरणे आज समाजात छोट्या छोट्या गोष्टीतनं उदाहरणे, ते आपण जतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा भविष्यात आपल्या पुढे जे काय वाढून ठेवले, पण आज आपण माणसं माणसाला माना तयार नाही. जाऊ द्या, मरू द्या, पैशाच्या ह्याच्यावर आपण वेगळ्या दिशेने चाललोय का काय असं वाटायला लागले. आणि म्हणून ती दिशा जर आपल्याला एकत्र करायची असेल, त्यातनी मार्ग काढायचा असेल, तर तुमच्या आमच्यावर फार मोठी जबाबदारी सहज समजून सांगता आलं पाहिजे त्याला, की बाबा रे असं करू नको, हे केल्याने काय होणार आहे, कारण मीमांसा दिली पाहिजे. त्याशिवाय आज लोक ऐकणार नाही. लोक विज्ञानाकडे झुकलेली, विज्ञान तर पाहिजे. त्याशिवाय आज मोबाईल कशाच्या आधारावर आले, विज्ञानाच्याच आधारावर आले ना. मग आपण पण संस्कार काय, दोन भागात, एक विज्ञान एक संस्कृती, हे जे दोन भाग जर आपण केले, म्हणजे परत स्वामी विवेकानंदाचाच शब्द पक्का ठरतोय की अध्यात्म त्यांनी घ्यावं आणि विज्ञान आम्हाला द्यावं. पण आज आपल्यालाही अध्यात्माची गरज पडायला लागलेली, कारण आपल्याकडं ह्या धगधगीच्या जीवनामध्ये आपण सर्वजण मार्ग वेगळा पत्करतो. वारीला जाणारी 85 पर्यंत वारीला जाणारी किती होती, फार कमी माणसं होती. म्हणजे 87-88 ला ज्या वेळेला आमच्याकडे निरीत वारी यायची तर 500-600 लोक होती. बाबा महाराज सांगायचे की 80-81 ला तर दिंडीत माणसंच नसायची. मग हा बदल केव्हा घडला? हा बदल 91 नंतर घडलेला आहे. ज्यावेळेला 91 ते 2000 पर्यंत विज्ञानाची कास धरून आर्थिक प्रगतीकडे आपण झुकलो, आणि मग लोकांच्या हातकडे पैसा आल्यानंतर लोक परत अध्यात्माकडे वळायला लागले. कारण पैसा आला, मग करायचं काय? मग लोक फिरायला लागली, तीर्थाटन करायला लागली वेगवेगळ्या ठिकाणी महाराजांकडे. मग महाराजांचं पेव केव्हा फुटलं आपल्या देशात? 2001 नंतर. मग अनेक महाराज उदयाला आले आणि अनेक लोकांना ते लुटून गेले. त्याचं एकमेव कारण काय की हा बंधुपणाचा. म्हणून तिथं तुकारामाचे 2 अभंग आहेत त्याच्यावर. बंधुपणावर तर भरपूर आहे, पण ते म्हणतात की असे जे साधू आहेत, असे जे आपल्याकडे उदाहरणाने सांगता येईल, आत्माराम महाराज गुजरातचे किंवा रामराई महाराज, ही 2च उदाहरणं जर घेतली तर यांनी कितीतरी आपल्या समाजाला लुबाडून नेलं. आणि समाज कुठं भरकटत गेला? ह्या महाराजांच्या भूलथापाला, त्यांच्या त्या झगमगट्याला भुलत गेला. आणि ते तुम्हाला मग होम हवन करायला लागले. मग ते एवढेच पैसे द्यायला लागतील, ते असंच करायला लागले, हीच कपडे घालायला लागतील, तीच कपडे घालायला लागतील, ते असंच करायला लागेल. आणि ह्या सगळ्या गोष्टीत आपला समाज भुलत गेला ह्या 2010 पर्यंत. आणि ज्यावेळेला समाजाच्या ते लक्षात आलं, समाजातल्या घटकाच्या लक्षात आलं, शुद्ध माणसाच्या लक्षात आलं, त्यावेळी ही मंडळी तुरुंगात गेली. आणि मग लोकांना कळलं की असे बंधू साधू येऊ शकतात, असे गुरु येऊ शकतात. मग यांनी लोकांना सगळ्यांना गुरु केलं. पण गुरु करण्याकरता नुसतं गुरुचा चेहरा पाहायचा तर 50,000 रुपये रेट होता, हात लावायचा तर 2 लाख आणि 3 लाख रेट होता, गुरुच्या पायापाशी जायचे तर 10 लाख रुपये, पाया पडायचे तर चरणापाशी. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, ह्याच्यावरची पुस्तकही प्रसिद्ध झाली. म्हणून गुरु तपासून घेतला पाहिजे. गुरु करताना गुरु बद्दलची माहिती तुमच्याकडे पाहिजे, प्रत्येकाने ती घेतली पाहिजे. साधं आता जर आपण पुराणात गेलो किंवा मागे जर गेलो आपण, तर द्रोणाचार्य हे एकलव्याचा गुरु होते. पण प्रत्येक शिकवलं का त्यांनी? नाही शिकवलं. पण द्रोणाचार्यांचा पुतळा मातीचा बनवून एकलव्यांनी त्या अभयारण्यात त्याप्रमाणे बाण चालवायचं शिक्षण घेतलं ना, अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ झाला होता. पण तो कधी विसरला नाही. तो एवढंच म्हणला की मला त्या माणसाने जरी शिकवलं, माझ्या गुरुनी शिकवलं नसेल, पण त्या पुतळ्यात गुरु माझे होते. म्हणजे एवढी भावना गुरुबद्दलची एकलव्याच्या मनात होती. आणि त्यामुळं त्यांनी गुरुनी मागितलेला अंगठा, की ज्याच्यामुळं खरं धनुष्यबाण चालणार होता, तो अंगठा 1 सेकंदात काढून दिला. म्हणजे किती प्रेम आहे गुरुबद्दलचं. म्हणून आपण जे प्रत्येक वेळेला म्हणतोय की गुरुच्या सानिध्यात किंवा कुठल्या गुरुबद्दल, कुठल्या व्यक्तीबद्दल गुरु ठाई त्याला गुरु माना. कारण त्यांनी तुमच्या त्या क्षणापुरता तुम्हा आम्हाला किंवा व्यक्तिगत मला
जी मदत केली ती त्याला तुम्ही गुरुस पदच दिलं पाहिजे. असं एक प्रत्येक अभंगात तुकारामाचे आहे. असे अभंग तुकाराम महाराज टोटल 18 अभंग मी शोधून काढलेले आहेत. तुम्हाला त्या अभंगाचे नंबर मी सांगतो तुम्हाला. 25-26 नंबर. आवाज गेला महाराज, आवाज गेला महाराज, पूर्ण पूर्ण आवाज गेला बरं का. 21-75चा, 22-6 नंबरचा, 22-33चा आहे.